वाचनापूर्वी या ठिकाणी मनोगत व्यक्त करते तुकाराम जगताप. आणि नगरून आलो खरं म्हणजे मी काल केस पाहिजे होतं तर मला आजचा देण्यात आला. तर मी एक विषय तर इतिहासाचे सगळे अभ्यासक आहेत आपण. मला तुमच्याकडून काही मागणी म्हणजे माझे पुस्तक आहे जलद लेखन नावाचं. जलद म्हणजे वेगाने आणि लेखन म्हणजे लिहिणे याच्या संदर्भात पुस्तक आहे. तर मला याचं परीक्षण करून पाहिजे. म्हणजे हे गेली 20 वर्ष मी त्याच्यावर काम करतो टेक्नॉलॉजीच्या विषयी. असं आढळलं याच्यावर इतिहासाचा अभ्यास करताना की लेखनाचा किंवा लिपीचा वेग जितका जास्त आहे तितकं शिक्षण दर्जेदार होतं. लिपीचा वेग कमी असेल तर शिक्षणाचा दर्जा कमी होतो. लिपीचा वेग एकदम खाली असेल तर शिक्षणाचा दर्जाही खाली राहतो. असं एक सूत्र मला सापडलेलं आहे. तर इतिहासात मी त्याच्यावर फार अभ्यास केला आहे. परंतु ह्या तिसरी आवृत्ती आहे पुस्तकाची आणि याच्या प्रस्तावनेमध्ये हे सगळे विषय मांडले आहेत इतिहासाचे. परंतु मला आतापर्यंत कोणताही इतिहासकार असा भेटला नाही बा अभ्यासाची इतिहासाला किंवा शिक्षक प्राध्यापक किंवा ह्या माझं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे चूक आहे किंवा त्यात काही दुरुस्तीची गरज आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात त्याची काय संकल्पना हे सांगतो. आता आपण मराठी आणि हिंदीसाठी देवनागरी लिपी वापरतो बरोबर आहे. इंग्लिशसाठी किंवा फ्रेंच आहे किंवा युरोपियन ज्या भाषा आहेत बऱ्याचशा त्या रोमन लिपी वापरतात लिहिण्यासाठी. आपल्या मराठीसाठी जी देवनागरी लिपी मराठी हिंदीसाठी तिचा आणि इंग्लिशमधली किंवा युरोपमधली रोमन लिपी त्याचा लेखनाच्या वेगाचं जर कम्पॅरिझन केलं तुलना जर केली तर आपल्या मराठीमध्ये काय होतं मी शब्द लिहित आहे तर काही जन्म 3-4 टप्प्याचे येतात. अर्ध म उभी रेषा अर्ध उभी रेषा अर्ध गोल शिरोळ रेषा असे 4-5 टप्पे होतात. या 5 टप्प्यामुळे काय होतं 5 वेळेस एकदम थांबतं 5 वेळेस परत सुरू होतं. त्यामुळे लेखनाचा वेग खूप कमी होतो. पण इंग्रजी शब्द अँड आहे ऑल आहे याला काय मात्रेच्या उकार वगैरे काही नाही. त्यामुळे याचा स्पीड वाढतो. इंग्रजी लेखनाचा स्पीड वाढतो आणि आपल्याला वरचा खाली या पुढे जा मागे जा त्याच्यामुळे लेखनाचा वेग कमी होतो. ही साधारण कम्पॅरिझन साधारण इंग्लिशचा वेग हा आपल्यापेक्षा दुप्पट जास्त आहे जवळजवळ. थोडासा कमी पडला समजा 1-2% तर सरासरी आपण दुप्पट धरू. तर याचा परिणाम काय होतो हे तुम्हाला सांगतो अगोदर. म्हणजे समजा आता आपल्या मातृभाषा आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 हे आहे माझ्याकडे तिन्ही भाषा इंग्लिश मराठी हिंदीमध्ये. ते काय म्हणते मातृभाषेचं शिक्षण हे चांगलं जास्तीत जास्त चांगलं. कारण यात संकल्पना मुलांना लवकर समजावं मातृभाषेमध्ये म्हणजे आपल्या घरातल्या भाषेमध्ये वेगवेगळ्या विषयाच्या संकल्पना लवकर समजतात. आता आपल्याकडे इंग्लिश मिडियमची भरपूर स्कूल आहे त्या विषयात जात नाही इंग्लिश चांगलं तर मराठी चांगलं तर तो मातृभाषेत संकल्पना चांगले समजतात. आता आपण मराठी आपली इथं आपलं महाराष्ट्रामध्ये मराठी आहे आणि आपण त्याचं देवनागरी लिपी वापरतो लिहिताना. आता आपण कम्पॅरिझन युरोपमध्ये एखादी भाषा समजा इंग्लिश भाषा आहे आणि ती रोमन लिपी वापरते तिचा वेग आपल्या दुप्पट आहे. आता आपल्याकडे विषय इंग्लिश म्हणजे मराठी माध्यमाचे विषय समजा 3री 4थी 5वी 6वी मुलांना तर आपला लेखनाचा वेग हा त्या इंग्लिशपेक्षा कमी आहे. तर आपण समजा 40 मिनिटाचा तास झाला एक आणि त्यांचा तिकडे 40 मिनिटाचा सरासरी आपण धरू थोडे काही 5 मिनिट कमी असतात एक सरासरी. तर आपला निम्मा वेळ हा 40 मिनिटामध्ये आपला सरासरी निम्मा वेळ मुला शिक्षक आणि मुलं या दोघांचा मिळून निम्मा वेळ लेखनात जातो. म्हणजे समजा शिक्षक उभा त्याच्या खेळावर आणि सांगतात आणि मुलं ऐकून लिहितात किंवा शिक्षक मुलं पाहतात. असं सरासरी निम्मा वेळ म्हणजे 20 मिनिटं 40 मिनिटापैकी लेखनात जातात. कोणताही विषय असतो इथे समजा मराठीचं भूगोल असतो आणि मग याच्यामध्ये काय होतं शिकवायला वेळ निम्मा राहतो म्हणजे 20 मिनिटं शिकवायला राहतात बरोबर. आता इंग्लिशमध्ये काय होतं म्हणजे समजा युरोपमध्ये इंग्लिश आहे आपली इंग्रजी म्हणत नाही ह्या शाळेच्या बाबतीत तर त्यांचं काय त्यांचं आपल्यापेक्षा डबल स्पीड आहे कोणताही वेळ असला तरी. तर त्यांच्या लेखनाचा 12 मिनिटं जाते आपल्याला जेवढं लेखन तेच लेख मग त्याला शिकवायला 30 मिनिटं मिळते. 30 मिनिटं शिकवणं आणि 20 मिनिटं शिकवणं कोणताही विषय घ्या तुम्ही गणित असो मराठी असो हिंदी कोणताही विषय असो तर 30 मिनिटं शिकवणं म्हणजे जास्त परिपूर्णता येते त्याच्यामध्ये. आपलं घाई शिकवावं लागते त्याच्यामुळे आपली परिपूर्णता किंवा आपला दर्जा शिक्षणाचा दर्जा आपला कमी राहतो आपल्या भाषेमध्ये. याच्यामुळं हा आपली पहिली गोष्ट येईपर्यंत आपण पुढे येईल तर स्पीडमध्ये फरक पडणारच आहे. आपला समजा एक नंबर तो 12 12
हाच पिढी किंवा एम एवाला एखादा माणूस म्हणून मला हाच पिढी मराठी लिहित होता, परंतु त्याच्या लेवलचे जे विद्यार्थी असतील ते काय सुद्धा मध्ये लिहित असतील ते त्यांच्या प्रमाणात स्पीड वाढलं असेल, कंपॅरेटिव्हली तर आपला स्पीड कमीच राहणार कधी पण, आणि त्याप्रमाणे दर्जा कमीच राहणार आहे शिक्षणाचा. आता हे माझं सरकारकडे पत्र चालू आहे समजा, हे अभ्यासात टाका आपण पहिलीच्या दुसरीच्या, आता पहिली दुसरीच्या मुलांना शिकवलं फार ते असे उत्साही होतात, हे पण मी नवीन पद्धत शोधते सगळं ते सांगतो तुम्हाला. मराठीचे लेखन जे सुद्धा नवीन पद्धत शोधली, याच्यामुळे काय वेग आता खूपच वाढतो मराठी लेखन, म्हणजे वेळांच्या मात्रेवर. आता ह्याला गरज काय आहे हे सांगण्यासाठी मी इतिहासाचा आधार घेतला. म्हणजे आपण काय पाहिलं, प्राचीन भारतात आपल्याकडे सोन्याचा ध्वनी होता असं म्हणतात. आता काय मिळत होता, रामायण महाभारत वगैरे प्राचीन भारतात खूप रचना झाल्या. प्रत्येक काळामध्ये ब्राह्मी लिपी होती. ब्राह्मी लिपी तुम्ही जर नेटवर्क ऐकून तुम्ही आता इतिहासात तुम्हाला सगळं माहिती. ब्राह्मी लिपी शॉर्ट होती आजच्या देवनागरीपेक्षा, तिचे कार्य मात्र मराठ्या एकदम शॉर्ट झाल्या, ते सगळं लिहित आहेत. त्यामुळे मग ब्राह्मीचा लेखन वेळ हा जास्त होता. त्यामुळे जास्त त्या काळात भरपूर साहित्य निर्मित झाली किंवा ज्ञान निर्मित झाली. नंतर ज्यावेळी देवनागरी आली 3ऱ्या-4थ्या शतकापासून त्यावेळेस लेखनाचा वेग कमी झाला, वेळांच्या आणि वर्णाचे आकार वाढले. वेग जसा कमी झाला तसा आपण मागे पडलो, ज्ञान निर्मिती किंवा ती प्रोसेस कमी झाली. धन्यवाद सर्वांनी. तुकाराम जगताप सर आपल्याला वेळ दिला. माझा प्रश्न जो आहे तुम्हाला सांगतो, माझं म्हणजे ब्राह्मणी लिपीला वेग जास्त त्यामुळे त्या काळात खूप साहित्य निर्मिती त्या निर्मिती झाली. देवनागरीचा लेख वेग कमी आहे त्यामुळे आपण मागे पडलो. हा माझा प्रश्न आहे, पुस्तकामध्ये आहे. दुसरी गोष्ट इंग्लिशच्या बाबतीत म्हणू आपण. 8व्या शतकापर्यंत युरोपमध्ये आता इंग्लिशसाठी फ्रेंचसाठी जी भाषा होती ती लॅटिन रोमन लिपी होती. रोमन लिपीमध्ये फक्त कॅपिटल लेटर वापरत होते 8व्या शतकापर्यंत. कॅपिटल लेटर वापरत होते त्यामुळे त्याच्या वेग कमी होता आणि एक 4 म्हणून धन्यवाद सर. जगताप साहेब तुमची माफी मागतो आणि तुम्हाला विनंती करतो स्पेशल व्याख्यान ठेवूया तुमचं. धन्यवाद. आपल्याला वेळ कमी दिला त्याबद्दल मी आपली दिली व्यक्त करतो.